नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो भरपूर महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3000 रुपये असे 2 हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत आणि अशा भरपूर महिला आहेत मित्रांनो, त्यांना जुलै ऑगस्टचे तर पैसे त्यांच्या खात्यावरती आले नाही व यामध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अर्ज केलेला आहे यांचे पैसे किती तारखेला येणार आहे आणि सोबत जे 3 हप्त्याचे पैसे आहेत ते किती तारखेला येणार आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये एक अपडेट आहे महत्त्वाची, ती अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मित्रांनो, भरपूर महिला अर्ज करत आहेत आणखी पण त्यांचे अर्ज ऑनलाईन होत नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन अर्ज भरायचे आहे, कारण की जे ऑनलाईन अर्ज भरायचे आहे त्याची तारीख संपलेली आहे। आता इथून पुढे जे अर्ज भरले जातील ते अंगणवाडीमधून भरले जातील, तर तुम्ही जे इच्छुक डॉक्युमेंट आहे, जे डॉक्युमेंट पात्र आहेत ते डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर मित्रांनो, जे पैसे आहेत आता भरपूर महिलांना 3000 रुपये भेटले आहेत, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिन्याचे आता एकत्रित 4500 रुपये भेटणार आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत अर्ज केलेले आहेत यांना एकूण 3 हप्त्याचे म्हणजे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे। आता हे पैसे किती तारखेला पडणार आहे, तर मित्रांनो येत्या म्हणजेच मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या येत्या 17 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत हे पैसे प्रत्येक महिलांच्या खात्यावरती येणार आहे। तर मित्रांनो, हे तुमच्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये येणार आहे ते कसं चेक करायचं आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत। आणि जर तुमचं बँक अकाउंट एक पेक्षा जास्त असेल, जसे की 2-3 बँक अकाउंट असतात आणि कोणत्या अकाउंटला पैसे तुम्हाला गेले आहेत, म्हणजे ज्यांनी मागे अर्ज केले आहेत व त्यांचे पैसे कोणत्या अकाउंटला बघायचे आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे। आता आधार डाउनलोड असं जरी टाकलं तुम्हाला इथं पहिली जी लिंक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, कारण की याच वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं कोणतं बँक अकाउंट आहे, आधारशी लिंक आणि त्या खात्यामध्ये पैसे गेले आहे किंवा नाही हे कळतं। तर हे कसं बघायचं आहे ते आपण पुढे बघणार आहोत। तुम्हाला आधार डाउनलोड असं टाकलं गुगलवरती टाकायचं आहे। ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण करू शकतात आणि जे पहिली लिंक दिसेल डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर माय आधार दिसेल, पण मित्रांनो तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यावरती क्लिक करा, परत लॉग इन बटन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट थोडा वेळ लोड घेईल, कारण की ही वेबसाईट सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे टाइम लागतो। तर तुम्हाला असं जर काही एरर येत असेल तर तुम्हाला परत रिट्राय करायचं आहे। इकडे बघू शकतात, तर आता रिट्राय केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारेल, आधार नंबर आणि जो कॅप्चा आहे तो फिल करायचा आहे। लॉग इन बटनावरती क्लिक करायचा आहे। एक OTP तुमच्या मोबाईलवरती येईल जो आधारला लिंक आहे, त्यानंतर तुम्हाला तो OTP त्यामध्ये सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर एक ओपन टॅब होतो, त्यामध्ये काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शन आपण पुढे बघणार आहोत। आता इथे बघू शकता मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या प्रोफाइल मध्ये फोटो दिसेल। आता तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। आता खाली आल्यानंतर बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो यावरती केल्यानंतर क्लिक इथे बघू शकतात, आता आपला आधार नंबर दिसेल। आता इथे माझं आधार कार्ड आहे, सॅम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे, तर माझ्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे तर इथं सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही लिंक आहे। लास्ट अपडेट कधी केलं तर त्याची तारीख पण इथं आलेलं आहे। आता बँक सीडिंग स्टेटस, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे, इथं तुम्हाला ऍक्टिव्ह पाहिजे। जर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकमध्ये जायचं आहे आणि KYCचा फॉर्म भरून द्यायचा आहे। आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं 24 घंट्यामध्ये हे जे स्टेटस आहे हे ऍक्टिव्ह होईल मित्रांनो। आता भरपूर महिलांना पैसे न आल्यामागचं कारण म्हणजेच हे स्टेटस, तर यांचं हे स्टेटस इनऍक्टिव्ह आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण चेक करून घ्या, हा व्हिडिओ बघून ही प्रोसेस बघून। जर ऍक्टिव्ह असेलच तरच तुम्हाला येणारे 3 हप्त्याचे पैसे म्हणजे 4500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल। आणि जर इथं इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर बँकमध्ये जाऊन तुमची जी KYC आहे ती कंप्लीट करायची आहे, तुमच्या बँक अकाउंट आधारला सीडिंग करून घ्यायचं आहे मित्रांनो। ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।